ते गीर गाईचं म्हटले 2000 रुपये किलोचं. वेडी म्हटले मग ऐकणार नाही म्हटले. अहो पण ती माशी तर काढावं लागेल ना त्याला. म्हटले मग तुम्ही करणार काय? त्यांना ती अशी त्या माशीचं पग धरला, असा पंख बारीक होता, अशी वर नेली, अशी अशी तोंडाजवळ हळूहळू नेली आणि पार तिचा चोथा केला. 2000 रुपये किलोचं गावरान तुपी म्हणले गिर गाईचं. असा मक्की चूस. आणि तो मक्की चूस कोणता? पंढरपूरला. तो म्हटला बाबा पैसे नाहीये. दररोज जे नित्य वारकरी त्यांनी मला सांगितलं काय, चंद्रभागेच्या तीरावर चोऱ्या होतात, मी 1 रुपया सुद्धा माझ्या सोबत नाही आणला भाऊ. म्हटले हरकत नाही, कुठे तुमचे पैसे? म्हटले मठावर गंगागिरी बाबाचे बेटावर, त्या मठावर ये. त्याला वाटलं कशाचा येतो मठामध्ये हा पट्ट्या. तो वासुदेव होता. देवानं त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. देवाच्या रूपानं फक्त वासुदेवाचं सोंग घेतलं देवानं. आला तो. हा आपला गेला, कपडे बिपडे बदलले आणि मनामध्ये जाऊन म्हणला अरे काय वेडा वासुदेव, पैसे मागवतो मला. अरे मी मक्कीचूच माणूस, बायकोना जेवढे दिले तेवढेच आणले. अशी बरेच पंढरपूरला जाणारे. मोजायला लागला पैसे. 250 रुपये भरले. त्याला किती वेळा वासुदेव मी सांगितलं त्याला मठात ये, त्याला एवढंही कळना पंढरपुरामध्ये किती मठ, आणि मठ त्याला सापडेल का एवढ्या गर्दीमध्ये. आणि हा असं मनामध्ये त्याचं चिंतन चालू होतं. तेवढ्यात दरवाजावर थाप वाजली. मालक वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, पंढरपूरच्या विठोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला दरवाजा उघडला. म्हणजे तुम्हीच बोलवलं ना मठामध्ये पैसे न्यायला. अरे म्हटले मी आले पैसे मोजले फक्त 250 रुपये. नगरचं भाडंच 250. म्हटले घरी जायलाच पैसे पुरणार नाही. म्हटले मग एक काम कर, वाकडीला ये म्हणले. वाकडीला वासुदेवाला. त्यांना बिरड भरलं. तुम्ही गेला. त्याला वाटलं वासुदेव कसा येतो वाकडीला एवढ्या लांब, आणि ते बी 10 रुपये न्यायला. अहो तो देव आहे, त्याच्या सत्तेनं जग चालतं. त्याला काय अशक्य आनंद भाऊ. हा घरी आला. बायकोनं अगदी स्वागत केलं. ते बिरड असं घरामध्ये ठेवलं. बायको